नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ग्रीन गुड ॲग्री यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावर सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे MOP की SOP कधी वापरायचा आहे, किती वापरायचा आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांनी वापरायचा आहे। खास करून तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं असेल की MOP SOP, मी सुद्धा सांगितलेलं आहे की MOP वापरणं गरजेचं आहे किंवा SOP वापरणं गरजेचं आहे, कोणत्या कालावधीमध्ये वापरायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की MOP किंवा SOP हा कोणत्या शेतकऱ्यांनी वापरायचा आहे आणि कधी वापरायचा आहे। कधी वापरायचं हे सांगितलेलंच आहे, पण तरीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये परत मी तुम्हाला सांगणार आहे। आणि MOP आणि SOP हे जे दोन घटक आहेत, या दोन घटकांमधले फरक आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला MOP वापरायचं आहे की SOP वापरायचं आहे किंवा यांच्याहीपेक्षा अल्टरनेटिव्ह आपल्याला वॉटर सोल्युबल खतं वापरायचे आहेत। तर याच विषयी आज आपण माहिती घेणार आहोत। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, MOP म्हणजे काय आणि SOP म्हणजे काय। MOP म्हणजे काय तर म्युरेट ऑफ पोटॅश, थोडक्यात पोटॅशियम क्लोराईड। पहा, मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतोय म्हणून मी तुम्हाला हे नाव सांगतोय। म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच पोटॅशियम क्लोराईड। दुसरा SOP म्हणजे काय, सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजेच पोटॅशियम सल्फेट। इथं बरेच शेतकऱ्यांना या दोन गोष्टी समजून आल्या असतील आता की दोन्हीमध्ये फरक काय। तर चला, ज्या शेतकऱ्यांना समजणार नाही अगदी सोप्या भाषेत आणि एकदम क्लिअरली सांगतो। तर म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे पोटॅशियम क्लोराईड, म्हणजे पोटॅश आणि मीठ, थोडक्यात मीठही याच्यामध्ये आहे। तर आता हे कोणत्या शेतकऱ्यांनी वापरायचं आहे तर म्युरेट ऑफ पोटॅश सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही अगदी कांदा पिकाला जरी आपण साधा कांदा पिकाचा विचार केला तर सुरुवातीच्या कालावधीमध्येच शेतकरी देतो म्युरेट ऑफ पोटॅश। तर यामध्ये काय होतं की जवळपास 70% जी लागवड आहे ही अतिशय चांगल्या जमिनीमध्ये, म्हणजे चांगले म्हणण्यापेक्षा हलक्या जमिनीमध्ये, चांगल्या प्रतीची हलकी जमीन म्हणजेच मुरमाड असेल, पोयटा असेल किंवा अत्यंत म्हणजे जशी आपली ही ब्लॅक सॉईल आहे याच्यापेक्षा कमी दर्जाची, म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लॅक सॉईलचं प्रमाण कमी असतं, माती, रेती किंवा मग मुरुम किंवा पोयटा अशी जी जमिनीचं कॉम्बिनेशन आहे या जमिनीमध्ये आपण म्युरेट ऑफ पोटॅश हे वापरतो आणि त्या जमिनीमध्येच ते वापरायला पाहिजे। आपण असं म्हणतो की काही वेळा आपली काळी जमीन आहे आणि आपल्या भाऊबंदाची तर मुरमड आहे, मग तरीसुद्धा त्याचा कांदा कसं काय भारी आला। MOP तर आपण दोघांनी पण वापरलाय, मग नेमकं फरक काय। तर काळ्या जमिनीमध्ये काय होतं की कधी कधी क्षाराचं प्रमाण जास्त असतं। आता या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे पण पाण्यामध्ये जास्त आहे, या जमिनीमध्ये नाही आहे, तरीसुद्धा पाण्यामध्ये क्षार आहे, म्हणजे आपल्या जमिनीमध्ये क्षार ऑलरेडी जात आहे। तर या जमिनीला MOP वापरणं जास्त फायद्याचं नाही आहे, त्याचा फायदा जास्त होणार नाही। परंतु इकडं आपल्या शेजारी मुरमाड जमीन आहे, मग XYZ आपल्या व्यक्तीची असेल, पण या जमिनीमध्ये सुद्धा त्या व्यक्तीनं MOP वापरला आणि त्याला खूप चांगला रिझल्ट आला आहे, कारण त्याच्या जमिनीला त्याची गरज आहे किंवा त्याच्या जमिनीमध्ये क्लोरीन जे पर्सेंटेज आहे हे कमी आहे। आता होतं काय की ज्यावेळेस आपण एकतर आपली जमीन क्षारपड असते किंवा पाणी क्षारपड असतं, तर यामध्ये ऑलरेडी क्लोरीन म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर सोडियम क्लोराईडची लेवल जी आहे या जमिनीमध्ये जास्त असते आणि सोडियम आणि प्लस क्लोरीन यांची जर लेवल जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये तुम्हाला MOP टाकून फायदा नाही, तिथं तुम्हाला त्या MOPचा काहीही फायदा होणार नाही। उलट या ठिकाणी तुम्ही SOP वापरू शकता आणि SOP हा MOP पेक्षा कधी पण चांगला आहे। तुम्ही जर दोन्हीमध्ये डिफरन्स केला, आता बरेच अनुभवी शेतकरी तुम्हाला सांगतील की जे MOP आणि SOP वेगवेगळ्या प्रकारामध्ये वापरतात, तर ते सांगतील तुम्हाला की MOP पेक्षाही SOP जो आहे हा चांगला आहे आणि चांगला रिझल्ट पण देतो। तसेच SOPचा जो येणारा रिझल्ट आहे हा सुद्धा अतिशय चांगला आहे MOP पेक्षा, MOPच्या तुलनेत SOP हा अतिशय चांगला आहे। MOP मध्ये काय होतं की फक्त एकतर पोटॅश आणि दुसरी गोष्ट क्लोरीन, म्हणजे मीठ पण मिळतंय। तर हे त्या जमिनींसाठी चांगलं आहे ज्या जमिनीमध्ये एकतर क्लोरीन लेवल कमी आहे किंवा ज्या जमीन हलकी आहेत जिथं खतांचा जास्त वापर करावा लागतो, थोडक्यात त्या जमिनींसाठी चांगलं। आणि इकडं आपल्याला MOP काळ्या जमिनीसाठी थोडक्यात न वापरलेला बरा, खास करून त्या जमिनींसाठी ज्या जमिनीमध्ये एकतर क्षार जास्त आहे किंवा पाण्यामध्ये क्षार जास्त आहे। आता काळ्या जमिनीमध्ये सुद्धा प्रत येतात, काही हलकी काळी जमीन असते, काळ्या जमिनीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रती आहेत, म्हणजे पूर्ण ब्लॅक सॉईल, कमी ब्लॅक सॉईल, काही थरामध्ये साधारणतः 1 ते 1.5 फुटापर्यंत काळी असते आणि तिथून पुढं मुरुम सुरू होतं।
आणि अशा खास करून या ब्लॅक सॉईलमध्ये जिथं जवळपास 20-20 फुटापर्यंत फक्त ब्लॅक सॉईल आहे, अशा जमिनीमध्ये जर पाण्यामधलं क्षार किंवा जमिनीमध्ये जर क्षार असतील तर तिथं मात्र आपल्याला वेगळी कंडिशन पाहायला मिळते. तिथं पीक लवकर वाढत नाही जर क्लोरीन लेवल ही जास्त असेल तर. म्हणून MOP जो आहे हा त्या शेतकऱ्यांनी वापरा ज्या शेतकऱ्यांच्या पाण्यामध्ये पण क्षार नाही आहे आणि जमिनीमध्ये पण क्षार नाही आहे, याचा तुम्हाला अतिरिक्त फायदा मिळतो. आता SOP पाहूयात. सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजेच पोटॅशियम सल्फेट. पोटॅशियम सल्फेट जे आहे तर एकतर पहिली गोष्ट पोटॅश पण मिळतो आणि सल्फर पण मिळतो. गंधकाचं आता महत्त्व काय आहे हे सांगण्याची काही फारशी गरज नाही आहे. गंधक एक बुरशीनाशक म्हणून पण चांगलं काम करतं. पिकांना गंधकाची सुद्धा गरज असते, वाढीसाठी सुद्धा याचा फार फायदा होतो आणि कांदा पिकामध्ये सुद्धा सल्फर हे गरजेचं आहे. म्हणून आपण शक्यतो थोडक्यात सांगायचं म्हणजे तर MOP पेक्षा जर SOP जर वापरला तर त्याचा फायदा आणखी जास्त आहे. आता यामध्ये आणखी एक दोन्हीमध्ये एक फरक आहे. आता तो काय तर MOP ज्यावेळेस आपण टाकतो तर MOP लागू व्हायला जवळजवळ 40 ते 45 दिवसाचा कालावधी जातो. 45 दिवसाच्या पुढे सुरू होतो आणि साधारणतः 65 दिवसापर्यंत हा चालतो. तोच आपण जर SOP पाहिला तर साधारणतः 15 दिवसाच्या आतमध्येच तो लागू होतो. म्हणजे 15 ते 19 दिवसापर्यंत हा पूर्ण लागू होतो आणि याच्यामुळे काय होतं की जमिनीला पोटॅश पण मिळतंय आणि गंधक पण मिळतंय. या दोन्हीही गोष्टी आपल्याला आपल्या पिकासाठी मिळतात. म्हणजेच काय तर इथं दुहेरी फायदा होतो. याच्यामुळे काय होतंय की पहिली गोष्ट आपलं पीक चांगलं वाढतंय, बुरशी पण थोड्याफार प्रमाणात कंट्रोल होते, कांदा पिकाची एकंदरीत वाढसुद्धा चांगली होते. आता हे फक्त कांदा पिकासाठी सांगतोय, पण इतर पिकांसाठी सुद्धा सल्फेट म्हणजे सल्फर आणि पोटॅश या दोन्हीही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत पोटॅश आणि क्लोरीनपेक्षा. तर क्लोरीन शक्यतो म्युरेट ऑफ पोटॅश जो आहे हा त्या शेतकऱ्यांनी वापरा ज्यांच्याकडे हलकी जमीन आहे किंवा पोयटा जमीन आहे किंवा मुरमाड जमीन आहे. आणि त्याच प्रमाणात ज्यांच्याकडे प्युअर ब्लॅक सॉईल आहे आणि तरीसुद्धा कांदा लावताय तर अशा शेतकऱ्यांनी SOP वापरा. आता SOP तुम्ही जो आहे साधारणतः 40 दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा वापरू शकता. 40 दिवसामध्ये 15 म्हणजे साधारणतः 55 ते 60 दिवसामध्ये आपल्याला पोटॅश पण आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण 05234 फवारणीमधून वापरणार आहे त्याच फरकाच्या साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या फरकाने जर आपण SOP जरी दिला तरीसुद्धा आपल्याला त्याचा अतिरिक्त फायदा मिळतो. म्हणजे आपल्याला अगदी टाईम टेबल आपण करू शकतो की या दिवसामध्ये आपल्याला कांद्याची फुगवण करायची आहे तर त्या ठिकाणी आपण SOP हा देऊ शकतो. आपल्याला जर सुरुवातीमध्येच करायचं आहे आणि हलकी जमीन आहे तर MOP सगळ्यात बेस्ट ऑप्शन. तर मित्रांनो असं समजतो की तुमचा MOP आणि SOP या दोन्हीही गोष्टींमधला फरक जो आहे हा क्लिअर झाला असेल. आणि तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगतो की MOP आणि SOP हा बेस्ट आहे MOP पेक्षाही आणि MOPच्या तुलनेत. कारण इकडं तुम्हाला दोन्हीही गोष्टी मिळतात. इकडं मात्र एक फायद्याची मिळते आणि एक तोट्याची मिळते. पण तोटा कधी होणार आहे तो आपल्या जमिनीवर अवलंबून आहे. म्हणजे असं पण नाही आहे की 100% शेतकऱ्यांचा तोटा होतोय, निश्चितच नाही. पण ज्यांच्याकडे हलकी जमीन आहे त्यांच्यासाठी MOP बेस्ट आहे. SOP सुद्धा चांगला आहे, तुम्ही MOP SOP दोन्हीही वापरू शकता. पण खास करून त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये क्षार आहेत तर त्यांनी SOPच वापरा, MOPकडे जाऊ नका. तर मित्रांनो या व्यतिरिक्त जर काही आणखी माहिती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.